नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल दिनांक 20 फेब्रुवारी रोजी जिथे मी बोर पॉईंट दिला त्यांना, त्यांचे 2 बोर पॉईंट जे होते, तर ते बोर पॉईंट क्रॉस चेकिंग करायचे सांगितले त्यांनी मला. तर हा जो बोर पॉईंट दिसतो हा 3 लेयरचा बोर पॉईंट आहे. फक्त याचा क्रॉस अर्ध्या फुटाच्या म्हणजे बोरपासून अर्ध्या फुटावरती 3 लेयरचा क्रॉस होतो. फक्त सिंगल लेयरवरती हा बोर पॉईंट दिले गेलेला आहे. तर हा 1.25 इंची चालतो फक्त. तर 3 लेयरवरती जरा दिला गेला असता तर शेतकऱ्याला चांगले पाणी लागले असते. फक्त अर्ध्या फुटाचा शिफ्ट झालेला आहे हा. म्हणजे हा बोर सेंटर पॉईंटपासून फक्त अर्धा फुटावरती 3 क्रॉस लाईन आहे आणि तो फक्त सिंगल लाईनवरतीच गेलेला आहे. तर बघा मित्रांनो, शेतकऱ्याचं बॅड लक आणि पाणी सांगणाऱ्याचं चुकीचे परिणाम असं होतं कधी-कधी. हे नारळाने अशा पद्धतीने पाणी चेक केलं एकदम तर सेंटर पॉईंट काढायला एकदम सोपं जातं. तर सेंटर पॉईंट अशा पद्धतीनं काढायला जायला पाहिजे की लाईन कुठं वाहते, प्रवाहात कुठं आहे, प्रवाह कुठं आहे आणि क्रॉस बरोबर यायला जिथं येतो तिथंच सेंटर पॉईंट दिल्या जायला पाहिजे. बोर फेल झालेला नाही हा, पण 1 पाणी लागलेलं आहे. इथे जास्त पाणी असूनही शेतकऱ्याला जास्त पाणी मिळालेलं नाही आहे. फक्त पाणी दाखवणाऱ्याच्या गलतीमुळं क्रॉस पॉईंट काढताना आला पाणी दाखवणाऱ्याला, बरोबर.